ज्ञानात गेलो शेपरा कोणतं गाव? भामाठाला तालुका श्रीरामपूर जिल्हा म्हणून हां. हे बोराची काय जात आहे? ही काश्मीरी ॲपल म्हणतात बॉल. काश्मीरी ॲपल. बरं. हे झाड लावल्यापासून किती दिवसांनी उत्पन्न तयार होतं? 12 महिन्यात म्हणजे 1 वर्षात. 1 वर्षात उत्पन्न तयार होतं. हो. 1 वर्षाचं हे उत्पन्न आहे, ते एका झाडाचं उत्पन्न किती असू शकेल? एका झाडाचं 1000 रुपये. 1000 रुपये आपल्याला भेटतात. 1000. तर आता हे एक एकरीमध्ये किती झाड आहे? 300 झाडाचं. 300 झाडं. 300 झाडाचं उत्पन्न तुम्हाला 1 वर्षाला किती भेटतं? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये तुम्हाला वर्षाला भेटतात. जास्त काही मेंटेनन्स करत नाही. आणि हे ॲपल झाड हे एक वर्षाला तुम्हाला भेटतं आहे. आणि याच्यात आंतरिक पीक घेऊ शकतो का आपण? नाही आंतरिक नाही. आंतरिक पीक आणि त्याला उन्हात कट करावं लागतं ना बुडापासून. उन्हात त्याला कट करावं ताण द्यावं लागतं. ताण द्यावा लागतो. मग 1 एकरला चांगलं पीक आहे. आणि याला शेती कशी पाहिजे, जमीन कशी पाहिजे? कशी कोणत्याही जमिनीचं काय प्रॉब्लेम नाही नाही. problem. हा तुम्ही जे पीक आहे हे कुठं सेल आउट करता? हे लोकल मार्केट पण चालतं, गुजरात, सिलिगुडी, राजस्थान तिकडे पण. हां, तुम्ही म्हणे की एक्सपोर्ट करता तुम्ही, असं हो, मला कळालं की मग हे एक्सपोर्ट करता. याची चांगली मागणी आहे या. रेड सुंदर. अच्छा. तर छान हे प्रोडक्ट आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत नाही, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल या विषयावर? काही नाही, जे रानात जिथं पाण्याची कमी आहे, कमतरता, त्या रानात बोराची बाग घेणे, मालाची क्वालिटी चांगली येते आणि पैसे पण चांगले भेटतात. शेतीला एक जोड व्यवसाय चांगला आहे. हां, शेतीला एक जोड व्यवसाय चांगला आहे. आणि जे शेतकरी जास्त कष्ट करायचे नाही, त्यांनी लावून जरी ठेवले तर याला वर्षाला एकरीला 3 लाख रुपये येऊ शकतात. तर यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला आव्हान आहे की तुम्ही काहीतरी शेतामध्ये करा. हे जे फळ आहे, हे जे काही बोर आहे, याची एक्सपोर्ट क्वालिटी पण आहे यांच्याकडं आणि लोकल पण आहे. तर 3 लाख रुपये वर्षाला भेटतात काही न करता. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर शेतकऱ्यांनी यांची कॉन्टॅक्ट करून, यांच्याशी बोलणं करून, यांच्याकडनं बी घेऊन तुम्ही सर्वांनी हे काम केलं तर खूप सुंदर राहील. आणि शेतकरी संपन्न आणि सदृढ आर्थिकदृष्ट्या व्हावं, हा ही सगळ्या प्रोजेक्ट भारतची इच्छा आहे. आणि शेतकऱ्यासारखं कोणाचंही जीवन नाही, फक्त त्यांनी ॲक्टिव्ह राहणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. जय गुरुदेव.